नमस्कार भावनो बहिणींनो. आज आपल्याला जायचं आहे गारगावला. सगळं मित्रांनी सकाळी फोन केला, कुठे म्हणलं हाय घरी. मित्र म्हणला ये फाट्यावर, आपलं क्लासमेटचं लग्न आहे. मग काय आम्ही तिन्ही मित्र अविनाश, प्रदीप आणि मी निघालो गारगावला. आपले सुदर्शन गुंजाळी ना, त्यांचा लग्नाचा कार्यक्रम होता. मग पोहोचलो आम्ही लक्ष्मी मंगल कार्याला गारगावला. मंगल कार्यात पोहोचलो तर एकदम डीजे जोरात वाजत होता. नवरदेवाची पण मिरवणूक निघाली होती. मग काय थोड्या डीजेच्या मिरवणुकीमध्ये एन्जॉय करून घेतला आणि नवरदेवाला भेटून घेतलं. आणि मग काय आम्ही सगळे मित्र जेवण झाल्यानंतर आणि फोटो सेशनला सुदर्शनला भेटायला गेलो. सुदर्शनला भेटलं, अभिनंदन केलं आणि निघालो पुढच्या दिवस दुसरा. सकाळीच आईने मला आज एक काम दिलं होतं, कारण आपलं घर झालं तेव्हा ती बाहेरची एक बीट प्लॅस्टर करायची बाकी होती ती. आणि वाळू पण अशीच खराब होऊन चालली ती. वाळूची रेट तर खूप वाढली होती. मग आई म्हणली की काय काम करतो. आणि मी कधी पण गावाला आलो तर आमची आई मला काही बसवून देत, मला ही खात्री. मग आईने सकाळची वाळू जाळून घेतली आणि ही बीट प्लॅस्टर करायची म्हणून मग गेलो फाट्यावर मग सिमेंट आणण्यासाठी. मग फाट्यावर गेलो, 2 गोण्या सिमेंट घेतलं. तुम्ही बघू शकता FM मार्केटने लहानपणी आम्ही इथे तांबट्या जाळ्या खाली करायला यायचो. जुनी आठवणी. सिमेंटची गोण्या घ्यायला वरच फाट्यावर आलं. गावंड्याचा फोन आला आणि मला अरे पंच बाकी, प्लॅस्टर करायला पंच लागतो. पंच घेतला आणि आलो घरी. आलो तर सिमेंटच्या 2 गोण्या होत्या आणि उतराय कोणीच नव्हतं. मग डबल स्टँड लावली आणि म्हणलो द्यावं लोटून. लोटताना अशी चुकी झाली का ती एक गोण आली इंडिकेटर आणि इंडिकेटर तुटून. मग कधी कोणात गेलो 5 रुपये घेतलं आणि टाकलं इंडिकेटर चिपकून. आमचे मुंबईचे सर आहे, त्यांनी आवाज दिला, म्हणले ये विकास तिकडे. गेलो सरांचं काम चाललं, चिंचा फोडायचं आणि शेंगा फोडायचं. बसलो सरांसंग गप्पा मारीत. मग सकाळी 7 वाजता पर्यंत मग ते 2-3 ठिकाणी त्या बाबळी कोणी तोडल्या होत्या. काठी कुठी जाळली. मागच्या टायमाला तर आलता आपलं लाल कांद्याचं गोंडे बनवायचं काम चाललं होतं ना. आता ते पूर्णपणे झालेलं आहे. आपल्याला कमीत कमी 10 ते 12 पाहिल्या लाल कांद्याचं बी झालेलं आहे. आता हे पूर्ण 10 ते 12 पाहिल्या कांद्याचं बी विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आपले खात्रीशीर बी. मित्रांनो, तुम्हाला कोणाला लागल्यास अवश्य संपर्क साधा. आपण मार्केट जो भाव चालला आहे त्याप्रमाणे आपण तुम्हाला कांद्याचं बी देऊ आणि बियाची आमच्याकडे 100% खात्री राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो नक्की करा. धन्यवाद. बोला नारायण.